आतापर्यंत केली कशाची? भरपूर केली का मॅडम कधी ऍडव्हर्टाईज? कशाचीच नाही? नक्की करतो प्रत्येक जण ऍडव्हर्टाईज. मी तर म्हणते की सगळेच आपण ज्याला बोलता येतंय ना तो सगळं प्रत्येक माणूस ऍडव्हर्टाईज करतोय. पण आपल्याला ऍडव्हर्टाईज म्हटलं की एक डोक्यात असते की टीव्हीवर येते ती ऍडव्हर्टाईज किंवा पेपरला असते ती ऍडव्हर्टाईज. बाकी आपण खरी ऍडव्हर्टाईज आपण करतो. जसं की आता इथे आपण जेजुरीमध्ये जर चांगलं स्वीट घ्यायचं म्हटलं तर स्वीटचं दुकान कुठलं चांगलं आहे? स्वीट आपलं काय त्याचं नाव? शेगा स्वीट प्रसिद्ध. बरोबर. ते तुमचे रिलेटिव्ह आहेत? नाही तुम्ही त्यांची काय केली नकळत ऍडव्हर्टाईज. तर अशी प्रत्येकाची ऍडव्हर्टाईज नाही की आपणच करतो. तिथे कुठला सेलिब्रिटी येत नाही. इथे कुठला टेलर चांगला आहे, कुठला वकील चांगला आहे, कुठली शाळा चांगली आहे, कुठलं कॉलेज चांगलं आहे, सगळ्यांची कळत नकळत ऍडव्हर्टाईज आपण करतो. आणि हा बिझनेस प्रत्येकाचा एकमेकावरती आपल्या डिपेंड आहे. पण आपल्याला मात्र एवढी दिवसभर उठता बसता सगळ्यांची ऍडव्हर्टाईज करून किती जणांना कमिशन मिळतं त्या मिठाईवाल्याकडे? काहीच मिळत नाही. आपल्याला उदाहरण देत नाही. हा बरोबर, ओळखतच नाही. कुठला पुरावाच नाही. आपण किती कस्टमर पाठवले, कुठला पुरावा आपल्याकडे पण नाही आणि त्यांच्याकडे नाही. त्याच्यामुळे आपण जी ऍडव्हर्टाईज करतो ह्याला माउथ पब्लिसिटी म्हणतात. आणि ती आपण अगदी फुकटपणे करतो, बिना पैशाची करतो. आपला 1 रुपयाचा फायदा नाही. टीव्हीवर किती मिनिटाची ऍडव्हर्टाईज असते ऐश्वर्या रायची? सेकंदावर असतं. किती सेकंदावर? ते अर्धा मिनिट म्हणजे खूप मोठी झाली. हा 20-30 सेकंदाची ऍडव्हर्टाईज. त्या ऍडव्हर्टाईजची ती किती घेत असेल? लाखो करोडो रुपये घेत आहेत. आणि तो पैसा कंपनी स्वतःच्या खिशातून तर नक्कीच देत नाही. तो सुद्धा आपल्या सगळ्यांच्या खिशातून 1-1 रुपया तिथं जातोय त्या प्रॉडक्टच्या मागे. तर इथे त्यांना एवढे पैसे आहेत तर आपल्याला नसण्याचं कारण आपण ऍज अ बिझनेस म्हणून ते करत नाही. माउथ पब्लिसिटी करताना आपण कुठला बिझनेस करत नसतो. आणि ते ऍडव्हर्टाईज करणं हा त्यांचा काय बिझनेस आहे म्हणून त्यांना पैसा जातोय. तर इथे सुद्धा तुम्हाला ह्याची ऍडव्हर्टाईज करताना आपण बिझनेस करतोय हा माइंडसेट पाहिजे. यूज तर करतोय, प्रॉडक्ट चांगले, पण पुढे ऍडव्हर्टाईज करताना एक प्रोफेशनली केली पाहिजे. की आपण आहे त्या अवतारात कोणाला जाऊन सांगू शकत नाही. तर इथे सुद्धा प्रोफेशनली ऍडव्हर्टाईज करायची. म्हणजे आपल्याला कुठे सेलिब्रिटी बनवून फिरायचं नाही. पण ऍटलिस्ट सांगताना जर तुम्ही प्रॉपर गायडन्स घेऊन जर केलं तर इथे तुम्हाला कुणीही नाही म्हणणार नाही. आणि ऍडव्हर्टाईज करून तुम्हाला येणारा जो इन्कम आहे तर त्या इन्कम मध्ये पहिल्या 2-3 महिन्यात तुमचे प्रॉडक्ट टोटली फ्री होणार आहेत. आणि तिथून पुढे जे वाढणार आहे ते पूर्णपणे तुमचे एक्स्ट्रा मनी असणार आहेत. कारण कुणीही 1 रुपया टाकत नाही. तर ह्या सर्व करण्यासाठी पहिलं काम करायचे ते म्हणजे इथे तुम्हाला महिन्याला लाखो रुपये मिळवायचे, पण इन्व्हेस्टमेंट 0 आहे. तर महिन्याला लाखो रुपये जर कमवायचे, लाखचं सोडा 10,000 जरी कमवायचे म्हटले कुठल्याही बिझनेस मधून, तर आपल्याला पहिलं काय करावं लागतं? इन्व्हेस्टमेंट करावी लागते. जसं एखादा आता महिला वर्ग जास्त आहे तर तुम्हाला पार्लर टाकायचं म्हटलं तर कितीची इन्व्हेस्टमेंट लागते? लाख रुपयाची तर लागते नक्कीच. टेलर काम करायचं म्हटलं तर तेवढीच. किंवा जेवण चांगलं बनवता येते म्हणून छोटस एखादं नाश्ता सेंटर सुरू करायचं म्हटलं तर सहज. चहाचं साधं एक सुरू करायचं म्हटलं तरी 50,000 सुद्धा कमीच पडतील. तर एवढी इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय बरं एवढं करून नक्की 10,000 मिळतील का? त्याची सुद्धा गॅरंटी नाही. कदाचित मिळतील पण काही जण आपण बघतो 5-6 महिन्यात नंतर बंद करून लॉस मध्ये पण जातात. उलट केलेली इन्व्हेस्टमेंट सुद्धा बाहेर निघत नाही. तर इथे तर तुम्हाला लाखो रुपये मिळणार पण इन्व्हेस्टमेंट मात्र या कंपनीत पूर्णपणे 0 इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामुळे बिनधास्त इथे प्रत्येक जण स्वतःला आजमावू शकतो की मी काय करू शकते किंवा मी काय करू शकतो. ह्याच्यात संधी म्हणून म्हटलं मॅडमने बघा कोणाला वय विचारलं नाही, कोणाला शिक्षण विचारलं, तर संधी कोणाला आहे? आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे, सर्वांना संधी आहे. कारण आयुर्वेद खायला कुठली डिग्री लागत नाही. कारण इथे कोणाला काही होण्याचं संधीच नाहीये की जास्त खाल्लं मग काय चक्कर आली किंवा काही असा प्रकार होणार नाही. तर बिनधास्त इथे तुम्हाला घरगुती वापरापासून ते मेडिसिन ही काय रोजची गरज नाही आपली. कारण आजारी काय माणूस 12 महिने नसतो, क्वचित कधीतरी. तर त्या काळात सुद्धा कुठल्या डॉक्टरकडे जाऊन फी देण्यापेक्षा किंवा तिथे मेडिसिन घेण्यापेक्षा स्वतःचे डॉक्टर आपण पहिली गोष्ट यात स्वतः होतोय की काय खायचं प्यायचं. पाईल्स वरती 1 नंबर रिझल्ट आहे, स्टोन वरती रिझल्ट आहे, किंवा जेवढे हे नॉर्मल रिझल्ट म्हणजे इन्स्टंट लक्षात येणार आहे. बाकी तर मोठ्या आजारांना थोडं 90 दिवसांचे कोर्स आहेत आपले. पण इन्स्टंट तुम्हाला जर डेमो बघायचं म्हटलं तर पाईल्सच्या माणसाला मेडिसिन द्या. कारण पाईल्सचा माणूस एवढा हैराण झालेला असतो की त्याला वाटतं की कधी एकदाच ह्यातून सुटतोय. तर त्या माणसाला तुम्ही देऊ शकता आणि त्यांना एक हार्डली तुम्ही 2-4 दिवसात विचारा काय फरक वाटतोय.
किंवा डोळ्यांचे ज्यांचे आजार आहेत मोतीबिंदू सारखं महिन्याभरात एकदम त्यांना औषध टाकलं की एकदम फ्रेश वाटतं, डोळे एकदम स्वच्छ दिसायला लागतं. तर तो पडदा यायला लागलेला असतो तो पण हळूहळू करून निघून जातो. तो मोतीबिंदूची जर सुरुवात असेल तर 3 महिन्यांचा आपला कोर्स आहे. त्याच्यात तो डोळ्यांचा ड्रॉप आणि व्हिटॅमिन ए ची गोळी स्पिरुलिना हा 3 महिन्यांचा कोर्स करा, पण मोतीबिंदूची सुरुवात पाहिजे. जर तो ऑलरेडी पिकला असेल तर तिथे काहीच होऊ शकणार नाही, तो कंपल्सरी काढावा लागणार. पण जर सुरुवात असेल तर तिथे संधी की बिना ऑपरेशनचा तुम्हाला कुठलाही त्रास न होता ते फक्त ड्रॉप वापरण्याने तो आणि ती एक गोळी 3 महिने कंपल्सरी घ्या, पूर्णपणे मोतीबिंदू निघून जाईल. नंतर स्टोनला सुद्धा बरेच पेशंट उन्हाळा आला की खडे हालायला सुरुवात होते आणि आपल्याला माहिती दरवर्षी ऍडमिट, पण त्यांचं बंद होत नाही. ॲलोपॅथीचा हा एक हे की बंद होण्यासाठी किंवा खडे बनूच नाही म्हणून कुठलं औषध दिलं जात नाही. फक्त इन्स्टंट जो त्रास होतोय तेवढा खडा दुर्बिणीतून ऑपरेट करून काढतील किंवा मग सलाईनच्या ह्याच्यातून पाडण्याचा प्रयत्न करतात, एवढंच. पण येऊ नयेत किंवा स्टोन परत परत होऊ नये म्हणून कुठलं मेडिसिन दिलं जात नाही. तर तिथे सुद्धा हा कोर्स तुम्हाला एवढा फायद्याचा आहे की त्या पेशंटचे आहेत ते स्टोन पण पडून जातात आणि पुन्हा नव्याने स्टोन बनत नाही. त्याच्यामुळे पुन्हा त्यांना वरच्यावर त्रास होत नाही. तर असे ऍसिडिटी सारखा तो रिझल्ट तुम्हाला अगदी 4 दिवसात लक्षात येतो की पुढच्याची ऍसिडिटी डायजेस्ट सारखं जे आपलं मेडिसिन आहे इन्स्टंट त्यांना जरी पिलं तरी फायदा लगेच होतो. तर ह्या पद्धतीने इथे आपल्याला एक सेवा करत करत हा होणारा बिझनेस आहे. म्हणजे आपण बिझनेस माइंडेड जाईल असं नाही, पण एखाद्याचा आजार जरी बरा झाला तर तो व्यक्ती 10 वेळा म्हणेल की खूप चांगलं काहीतरी दिलं, आम्हाला फरक पडला. तर हे दोन्ही प्रकारचं काम आहे की तुम्हाला फक्त पैसा हा एक आपोआप येणारा भाग आहे, पण जेव्हा आपल्या माइंडसेट हा राहतो की मला पुढच्याला बरं करायचंय तेव्हा तुम्हाला तो आपोआप होणारा बिझनेस आहे. आणि इथे तुम्हाला त्या सर्व संधी आहेत. तर तुलसी सारखी सुद्धा वस्तू सुरुवातीला तुम्हाला काय द्यायचं नाही समजलं तर ऍटलिस्ट तुलसीने तरी सुरुवात करा, कारण तुलसी काय काम करते तर 200 आजारांवरती चालते. आणि जर काहीच आजार नसेल तर निरोगी राहण्यासाठी रोजचे तुलसीचे 10 थेंब प्यायचे. कारण काय की जे बॉडीत टॉक्झिन जमा होतं ते पूर्णपणे तुलसी त्याला विरघळून बाहेर काढते. आणि दुसरी गोष्ट अँटीबायोटिक असल्यामुळे कुठल्याही आजाराच्या कोर्स बरोबर तुलसी असेल तर त्या मेडिसिनचा अजून चांगला रिझल्ट येतो. शिवाय तुलसीचे वापर जर बघितले तर तुम्हाला अगदी भाजलं कापलं त्याच्यावर पण लावू शकता किंवा भाजलेल्यांना बरेच जणांना असे अनुभव आले की भाजल्यानंतर डाग लवकर जात नाही, पण आपल्याकडे तुलसी आणि ॲलोजेल हे जर मिक्स करून लावलं तर 4 दिवसात सुद्धा चेहरे एकदम क्लीन झालेले ज्यांना भाजलेलं होतं चेहऱ्याला, तर असे रिझल्ट आहेत तुलसीचे. नंतर सगळ्यात महत्वाचं काम करते ते म्हणजे कोलेस्ट्रॉल विरघळवण्याचं. तर बाकी तर वेगळ्या गोष्टी, पण कोलेस्ट्रॉल हा एक गंभीर सध्याचा म्हणजे समस्या आहे की कोलेस्ट्रॉल जर वाढलं, रक्तातली चरबी वाढली तर काय होतं, हार्ट अटॅक, ब्लॉकेज. आपण म्हणतो ना एक ब्लॉकेज होतं, 2 ब्लॉकेज होतं किंवा हार्ट सर्जरी करावी लागते. तर ते कशामुळे, तर कोलेस्ट्रॉल लेवल वाढल्यानंतर. ते कोलेस्ट्रॉल कशाने वाढतं, ऑइली खाण्याने किंवा जास्तीचं ऑइल खाणं, खराब क्वालिटीचं ऑइल खाणं किंवा बाहेरचे तळलेले पदार्थ जे 2-2, 3-3 दिवस यूज केलेलं तेल परत परत वापरतात. तर अशा घाणेरड्या तेलामुळे ते कोलेस्ट्रॉल साठतं आणि ते कुणालाही माहीत पडत नाही. त्याचा त्रास काय लगेच ऍसिडिटी सारखाच त्रास असतो. त्याच्यामुळे माणूस बेसावध राहतो की त्यांना वाटतं ऍसिडिटी होते, पण ऍक्च्युली ऍसिडिटी आणि कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतरचा होणारा त्रास हा एकसारखा असतो. तर बऱ्याच जणांना ऑन द स्पॉट अटॅक सुद्धा येतो आणि नंतर माहित होतं की यांना कोलेस्ट्रॉल होतं. तर ह्या कोलेस्ट्रॉलचं टेन्शन न घेता पूर्णपणे ही तुलसी त्याला कशा पद्धतीने विरघळवते त्याचा एक आपण डेमो बघू. तर त्या डेमोसाठी आपण हे मटेरियल वापरतोय. तर हे सध्या थर्माकोल आहे, हे सध्या वापरात आहे का, जे आपण कार्यक्रमात वगैरे प्लेटी वापरत होतो, आता आहेत का कोणाच्या कार्यक्रमात ह्या प्लेट्स? परवानगी नाहीये, ह्याला परवानगीच नाहीये. कारण प्लास्टिक आणि हे थर्माकोल या दोन्हींवरती सुद्धा बंदी आलेली आहे. कारण काय कोणाला सांगता येईल का की का बंद झालं प्लास्टिक किंवा थर्माकोल? छान सांगा काय म्हणताय. बरोबर आहे, त्याचं विघटनच होत नाही. हा, ते विरघळत नाही कुठल्याच प्रक्रियेने त्याच्यावरती त्याला नष्ट करता येत नाही. त्याच्यामुळे ह्याच्या वापरावरती बंदी केलेली की जसं प्लास्टिकच्या पिशव्या आणि जाळून नष्ट का करू शकत नाही, जळतं पण जाळू शकत नाही कारण हा बनतानाच केमिकलच्या कचऱ्यापासून बनलाय. त्याच्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्या किंवा हे जळताना जो धूर येतो तो पूर्णपणे केमिकल युक्त धूर असतो आणि तो धूर जर आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे त्याच्यामुळे जाळू शकत नाही.
जर ह्याला पाण्यात घालून नष्ट करायचं म्हटलं तर हा पाण्यात साधा ओला सुद्धा होत नाही. आणि जर खत होण्याच्या दृष्टीने जर जमिनीत गाडलं 12 महिने खतात राहू द्या. खतातच नाही, जमिनीत जरी काढला आणि 10 वर्षांनी 20 वर्षांनी काढला तरी तो आहे असाच निघतो. म्हणून ह्याच्या वापरावरती शेवटी बंदी घातली. थोडक्यात काय तर हा चिवट आहे आणि आपलं शरीरात बनलेलं कोलेस्ट्रॉल सुद्धा तेवढंच चिवट आहे की जे एकदा बनलं तर आपल्याला बायपास शिवाय दुसरा कुठलाच प्रकार डॉक्टर सांगत नाहीत. आणि बायपास किती मध्ये होते मग? लाखो रुपये जातात, 2-2, 3-3, 4-4, 5-5 लाखापर्यंत जातात. जेवढे ज्याचे ब्लॉकेज तेवढा खर्च असतो. आणि एवढं करून कुठलेही डॉक्टर तुम्हाला गॅरंटी देत नाहीत की पुन्हा ब्लॉकेज होईल नाही होईल. कुणीही गॅरंटी देत नाही. झालं तर तुमचं तुम्ही हे करा बघा. आणि ऑपरेशन करताना सुद्धा आपण काय देतोय, फॉर्म वरती सही देतो की ऑपरेशन मध्ये जरी काही झालं तरी आम्ही डॉक्टर जबाबदार नाही, पेशंट जबाबदार. तर मग हे कोलेस्ट्रॉल पूर्णपणे ते तुलसी विरघळवते. आता कोलेस्ट्रॉल विरघळवून दाखवू शकत नाही, पण दोघांची मॉलिक्युलर डिझाईन चिवट आहे, तुलसी कोलेस्ट्रॉलची पण आणि थर्मोकॉलची पण. म्हणून आपण ह्याला विरघळवून दाखवते की कशा पद्धतीने ते काम करते तुलसी. तर ह्याच्यात मी आता पाणी घेतलेले. आता ह्याच्यात पाणी दिवसभर जरी ठेवलं तरी ह्याला काही होणार नाही, साधा ओला सुद्धा होणार नाही. पण तुलसी आपल्याला किती प्यायची? सकाळी उठले उठले ग्लास कोमट पाण्यात साधारणपणे 5 थेंब. आता मी ह्याच्यात 4-5 थेंब घेतलेले. तर बरेच जण आयुर्वेदिक खाण्याला अजून एक कारण न खाण्याचं कारण की वेळ लागतो. आयुर्वेदाला रिझल्ट यायला वेळ लागतो. पण पूर्वी त्यांचंही बरोबर आहे. पूर्वी अशाच पद्धतीने आयुर्वेद दिलं जात होतं. काढे करा, ही पावडर ती पावडर हे. आणि ते काढे 8 दिवस जरी पिलं तरी माणसाला नक्कीच त्रास व्हायचा. ह्याला वेळ लागला असं आपण म्हणू शकतो का? नाही. एवढ्या वेळात तर आपण डॉक्टर पर्यंत सुद्धा पोहोचणार नाही. तर ह्या पद्धतीने तिने काय केलेले, तुलसीने पूर्णपणे विरघळवायचं काम चालू आहे. अजून ते काम चालू आहे. तर 2 मिनिटांनी बघितलं तर हिथलं जसा गायब झालेला आहे तसा पूर्ण हिथला सुद्धा पार्ट गायब झालेला असणार आहे. तर आता हे कुठेच भेटत नाही म्हणून आम्ही ह्याचे 4-4 डेमो करतोय. महाराष्ट्रात कुठेच भेटत नाहीये. तर या पद्धतीने तुम्हाला हे पूर्णपणे नाहीच होताना दिसते. तर अशाच पद्धतीने आपण रोज पिणार तर आपल्या सुद्धा शरीरातलं कोलेस्ट्रॉल पूर्णपणे विरघळून नष्ट होणार. ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाच्या मनात काही शंका आहे का की फक्त कोलेस्ट्रॉलच विरघळणार का पूर्ण आतडी वगैरे? कारण बरेच जण पहिल्यांदा घाबरतात, बापरे हे विरघळलं आणि हे काय ऍसिड वगैरे तर नाहीये ना, असं मनात शंका येते. तर ऍसिड असेल तर आपण जिभेवर टाकू शकत नाही, नक्कीच भाजणार ना. पण हे नॅचरल तुलसी आहे, बिनधास्त पिऊ शकता. उलट ह्याने जर घशात इन्फेक्शन असेल, खोको जाणवत असेल आणि तुलसीचे 2-3 ड्रॉप पिलं, वरून पाणी पिलं, ते एकदम घसा क्लीन होतो. दुसरी गोष्ट, तुलसीमुळे आपल्याला अजून काय मिळतं? भरपूर प्रमाणात ऑक्सिजन. त्याच्यामुळे सध्या आता आपल्याला गरज कशाची? ऑक्सिजनची. प्रत्येक जण आता कोरोना झालाय की नाही चेक करायला सुद्धा स्वतःची बॉडीतलं ऑक्सिजन किती ते पहिले चेक करतो. ऑक्सिजन कमी झाला की समजायचं एंट्री झाली आतमध्ये. तर इथे ऑक्सिजन चांगला ठेवण्याचं काम सुद्धा तुलसी करते. तर जे रेग्युलर पितात त्यांना एक अनुभव आला असेल की दिवसभर थकवा जाणवत नाही, भरपूर एनर्जी येते, झोप येत नाही. कारण हे कंटिन्यूस जर आपल्याला ऑक्सिजन मिळत असेल तर एकदम थकवा आपला निघून जातो. आणि मी सुद्धा ह्या डेमोत मुद्दाम पिते कारण जेवढी बडबड करून केलेली एनर्जी असते ती पूर्णपणे मला पुन्हा ह्या तुलसीच्या 3-4 ड्रॉपने मिळते. तर हे रेग्युलर प्या. किती? सकाळी 5 थेंब आणि रात्री 5 थेंब. आणि त्यापेक्षा जास्त कधी घेतली तर चालते. सर्दी खोकला जर झालाच, एक तर रोज पिणाऱ्याला शक्यतो होत नाही, पण बाय चान्स जर वातावरण खूप बदललं, काही इकडं तिकडे खाणं झालेच समजा, तर त्यांना हे दिवसातून 4-5 वेळा घेतली तरीही चालते, 1-1 तासाने घेतली तरी चालते. शिवाय पाण्यातून वाफ घेतो आपण, काहीतरी मेडिसिन टाकून, ते काहीतरी मेडिसिन न टाकता तिथे 7-8 ड्रॉप तुलसीचे टाकले तर डार्क त्याची स्टीम सुद्धा बसते आणि तिथे तुम्हाला लवकर फायदा होतो. सायनसचा पेशंट असेल तर त्यांना आठवड्यातून 2-3 वेळा वाफ घेणं सगळ्यात रामबाण उपाय. की नस जे डॉक्टर सांगतात की ऑपरेट करा हे करा, तर ऑपरेशन हा त्याच्यावरचा कायमस्वरूपी पर्याय कधीच नाही. तर ते हळूहळू करून ते मग स्वतःहून त्याच्यावरची सूज निघून गेले की तो मार्ग बरोबर मोकळा होतो. तर तुलसी डायरेक्ट टाकू शकत नाही, त्याच्यामुळे तो प्रयोग करू नका, पण वाफ घेऊ शकता. फक्त नाकात डायरेक्ट टाकायची नाही, डोळ्यात चुकून कधी टाकायची नाही. तसं टाकलेली बऱ्याच जणांनी, डोळे जात नाहीत पण आग एवढी होते की ती सहन होत नाही. त्याच्यामुळे तुलसी पिण्यासाठी
आणि बाहेरून लावण्यासाठी एवढेच 2 वापर करा. किंवा केसात जर छोट्या मुलांनी वगैरे उवालिका आणल्याच शाळेतून तर तिथे सुद्धा वापरू शकता की तेल थोडंसं गरम करायचं, हेअर ऑइल 10-12 थेंब तुळशीचे टाकायचे आणि रात्री झोपताना ते पूर्ण मसाज करायचं. असं 2-3 दिवस केलं की उवालिका सुद्धा राहत नाही. त्याच्यामुळे तुळशी अँटीबायोटिक आहे, बिनधास्त नेहमी वापरू शकता. आणि सगळ्यात महत्वाचा प्रॉडक्ट आहे निरोगी राहण्यासाठी. तुळशी पिलात तर लाखो रुपये तुमच्या घरात आलेच समजा, कारण हा बेसिक प्रॉडक्ट आहे. याच्यावरती कंपनीचा करोडोंचा टर्नओव्हर आहे. एका तुलसीवरती बिझनेस केला तरी सुद्धा. मग अशी सर बोलले, कोणाचं नाव सांगितलं, उराडे महाराज. उराडे महाराज आमच्या ह्याच्यात लाखो रुपये महिन्याला घेतात आणि प्रॉडक्ट एवढे सगळे माहीत सुद्धा नाहीयेत. त्यांनी फक्त एवढ्याच प्रॉडक्ट वरती फोकस केला. कारण काय, ते कीर्तनकार आहेत आणि कीर्तनकारांनी कीर्तन संपल्यानंतर ते फक्त हा डेमो करून दाखवतात आणि बाहेर टेम्पो उभा असतो. हवे तेवढ्या तुलसी त्यांच्या थ्रू जातात. तर दुसरं महत्वाचं म्हणजे हे प्रॉडक्ट आपल्याला काय करायचे, डिस्काउंट कार्ड काढलात की तुमचा बिझनेसची स्टार्ट झालं, मग तुम्ही पुढे बिझनेस करा किंवा यूज करा, काही फरक पडत नाही. पण जर बिझनेस माइंडने केलं तर लाखो रुपये नक्की येतात. पण यूज करताना फायदा काय की पहिला तुम्हाला एमआरपी वरती 25 ते 30% डिस्काउंट मिळतो. जसं या तुलसीची एमआरपी 195, कार्ड धारकांना ती मिळते 145 ला. पण कार्ड धारक असतील तरच. आणि शिवाय कंपनीकडे काय पुरावा, तुम्ही किती रुपयांचे प्रॉडक्ट स्वतः यूज केले आणि किती रुपयांचे ऍडव्हर्टाईज केले तर ह्याचा पुरावा सुटतो. कारण आपलं जेव्हा कंपनीशी डायरेक्ट जॉईनिंग होतं तेव्हा कंपनीत आपले डिटेल्स जातात, तर आपल्या अकाउंटवरती ते पॉईंट्स ह्याचे जमा होतात की जसे ह्याच्या मागे 55 पॉईंट्स आहेत आणि त्याच्यावरती आपला रिटर्न बेनिफिट ठरतो की कोणी किती प्रॉडक्ट यूज केले तेवढे पैसे त्याच्या अकाउंटला रिटर्न येतात. तर मला वाटतं आजपर्यंत सगळं खाऊन पिऊन कोणाच्या अकाउंटला 1 रुपया आला असेल तर सांगा. की खूप वर्ष आम्ही किराणा खाल्ला म्हणून आमच्या आता अकाउंटला 5 रुपये आले, असं काही होत नाही. पण इथे काही ना काही तुमची सुरुवात नक्कीच होते आणि ती सुरुवात स्वतःपासून होते. पण दुसरं काम केलं तर खूप मोठ्या प्रमाणात होते. कारण तुम्ही जेवढ्या लोकांना जे माउथ पब्लिसिटी करणार आहे ती फक्त अशी करू नका की तुलसी खूप चांगली आहे प्या, तिथे कंपनीला पुरावा राहणार नाही. तर तिथे पुरावा काय सोडायचा आहे की त्यांना पहिलं तुमच्या थ्रू डिस्काउंट कार्ड काढून द्या, तेव्हा कंपनीकडे पुरावा राहील की हा व्यक्ती आणि ह्या व्यक्तीने यांना आणलं. ह्या पद्धतीने हे काय होते, नेटवर्क बनतं. तर हे डायरेक्ट सेलिंग म्हणजे नेटवर्क मार्केटिंग आहे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला 1 रुपया कोणाचा घ्यायचा नाही, कारण डिस्काउंट कार्ड काढण्यासाठी आपल्याला कोणालाही पैसे भरायचे नाहीयेत. ते फ्री मध्ये मिळते. फक्त 4 डॉक्युमेंट्स लागतात, फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक डिटेल्स. त्यातून सुद्धा पहिल्याच दिवशी कुणीही हे सगळं बरोबर घेऊन फिरत नाही. त्याच्यामुळे जॉईनिंगला फक्त स्वतःचा मोबाईल आणि तोंडी माहिती जरी दिली तरी तुमचं ऑन द स्पॉट जॉईनिंग होतं. त्याच्यानंतर डिसिजन तुम्ही घ्यायचा आहे की 5 कॅटेगरीतले तुम्हाला जे गरजेचे आहेत त्या वस्तू तुम्ही घ्यायच्यात. आता शेती ज्यांच्याकडे आहे, मला वाटतं इथे बऱ्यापैकी सगळ्यांकडे शेती असणारच आहे. जसं आपण स्वतःसाठी ऑर्गॅनिक खातोय पितोय, पण खरी गरज आहे ती शेतकऱ्यांना त्याचं कळणं. कारण नकळत केमिकल कुणामुळे खाल्लं जाते, शेतातल्या केमिकलमुळे किंवा शेतकऱ्यांनी जे यूज केले ते चांगल्या पद्धतीने. मग ती जर शेती जर मुळात ऑर्गॅनिक झाली तर पुढे आजारांचं आपोआपच प्रमाण कमी होईल. तर हे सुद्धा आपल्या हातून काम झालं पाहिजे की ऑर्गॅनिकचा वापर करा. बरं, रिझल्ट खूप सुंदर आहे. शेतकरी केमिकल कशासाठी वापरतात, उत्पन्न वाढीसाठी किंवा पीक त्यांचं जास्त प्रमाणात यावं आणि त्याला चांगलं हे असेल, तेज असेल तर त्यांना रेट चांगला मिळतो. तर दोन्ही कामं आपला हा बुस्टर करतोय ऑर्गॅनिक असून सुद्धा, की उत्पन्न पण वाढेल. दुसरी गोष्ट त्यांच्या शेताचं जे वेगळं पण आहे. आता बऱ्याच जणांनी आमच्याकडे वांग्यावरती यूज केलेले, वांग्याचा प्लॉट. तर सगळ्यात बेस्ट विकायला ठेवल्यानंतर त्यांचा अनुभव आला की सगळ्यात तो क्रेट आमचा उठून दिसत होता वांग्याचा. कारण त्याची चकाकी येते त्या फळांना, हा ग्लेझिंग खूप चांगली येते. त्याच्यामुळे दोन्ही फायदे होतात की विकताना पण त्यांना फायदा होतो आणि फुलकळी खूप चांगल्या पद्धतीने निघते. त्याच्यामुळे जे माळवा वर्ग आहे की भाजीपाला किंवा वेली वर्गातले, ह्यांना तर तुम्हाला अगदी इन्स्टंट दुसऱ्याच दिवशी रिझल्ट लक्षात येतो. काळोखी वाढणं, फुलकळी चांगली लागणं, किंवा जे वेली वर्ग जे आता बारामतीवाले आले होते तुम्हाला ही मटेरियल घेऊन, तर त्यांची शेती आहे, द्राक्ष बाग आहे आणि त्यांनी कारल्याचं पीक कंटिन्यू 2 वर्ष झाले ते कारलं वर्षातून 3 वेळा लावतात. पण ते पीक किती 2.5-3 महिने चांगला वेल राहतो. पण आपल्या बुस्टरचा वापर बी बियाण्यांपासून जे करतायत त्यांचा एक प्लॉट 4-4, 4.5 महिने मस्त चालतो. अगदी पिवळापणा येत नाही, ताकद राहते आणि फळं भरपूर येत राहतात. शिवाय त्यांचं तोंडल्याचं एक बाग आहे ती कायमस्वरूपीच आहे, तोंडल्याची बाग. तर तोंडल्याच्या बागेला तर रिझल्ट असा आहे की ते यूज केल्यानंतर ते तोडायला कंटाळतात एवढं त्याला, हा फुलकळी खूप चांगली लागते आणि
काळोखी येते ते एकदम हिरवट असं काळपट हिरवट कलर त्याला येतो. आणि नाहीतर मग त्यांची पूर्वी ना अशी सावलीत असलेली पांढरी पडणं, सफेद कलर असं ते तोंडल्यांचं व्हायचं. पण जेव्हापासून बुस्टर वापरात आला त्यांचं उत्पन्न एवढं छान त्यांना मिळते. त्या माळव्यात 2च ते माळवे, बाकी सगळे बागायती, सगळं द्राक्षाच्या बागाचे, त्याच्यामुळे बाकी कुठे टेन्शन नाही. पण जे रिकामी पीक शेती आहे त्यात कंटिन्यू त्यांचं हे पीक चालू असतं, कारल्याचं आणि तोंडल्याची बाग. तर ह्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट आहे, चांगलीच वस्तू आहे. ती फक्त लोकांपर्यंत पोहोचवायची आणि ती फक्त तोंडी न सांगता त्यांचं कार्ड तुमच्या थ्रू गेलं तर तुमचा हक्काचा पैसा तुमच्या अकाउंटला रिटर्न येणार. आणि हे आज न उद्या सगळेजण करणार आहेत, कारण ह्याच्यात बरेचसे डॉक्टर स्वतः आहेत जे यूज करतायत आणि पेशंटला पूर्णपणे MRP ने हेच प्रॉडक्ट देतात. कारण डॉक्टरांना एवढं सांगत बसायला वेळ नाहीच आहे आणि त्यांच्याकडे रॅक मध्ये सगळी प्रॉडक्ट भरलेले असतात. ऑन द स्पॉट काढतात, तिथे पेशंट एक तोंडातून एक शब्द काढत नाही महाग आहे किंवा स्वस्त आहे, डॉक्टरने दिलंय ना. पण आपल्याला मात्र इथे थोडीशी मेहनत काय करायची की सांगावं लागेल व्यवस्थित, तेव्हा लोकांनी एकदा वापरल्यानंतर जास्त सांगायची गरज पडणार नाही. त्यांना तर रिझल्ट येत जातात, कोणाला कशावर येईल, कोणाला कशा शेतावर येईल. जनावरांचं जे आहे सरांनी मगाशी दाखवलं ते, हे दूध वाढीसाठीच आहे पूर्ण. आणि वाढत्या ह्याच्यात वयात वासरांना वगैरे देण्यासाठी आपली ती पावडर आहे, किंवा बकरी, कोंबड्या, हे सगळ्यांनाच ते चालतं हाडांच्या मजबूतीसाठी. हो, कोंबडीचं ते पोल्ट्रीवाले वगैरे आपल्याकडे हे यूज करतात, कारण त्यांच्याकडे चिक्स विकतानाच ते हे पावडर त्याच्याबरोबर त्यांचं खाद्य म्हणूनच ते पुढे देत आहेत. तर ह्या पद्धतीने इथे तुम्हाला सगळ्यांनाच फायद्याच्या गोष्टी की 4 जनावर दारात असतील त्यांचाही फायदा आहे, शेतीचा पण फायदा आहे. सगळ्याचं दुकान मात्र एकच. आपला पैसा किती दुकानात जातोय? 10 दुकानातून एक गोष्ट येते. मेडिकल वाला वेगळा, डॉक्टर वेगळा, परत तुमचं भाजीपालावाला वेगळा, दूधवाला वेगळा, सगळ्या ठिकाणी पैसा डिस्ट्रीब्यूट होते. इथे फक्त दुकान बदलायचंय आणि नशीब बदलणार आहे, कारण त्या बाकी दुकानात 1 रुपये माघार येण्याची संधी नाहीये. हे दुकान तुमचं मात्र पूर्णपणे तुम्हाला काही ना काही रिटर्न द्यायला सुरुवात करणार आणि तो रिटर्न हा दर महिन्याला वाढत जाणार. त्याच्यामुळे बिनधास्त सगळ्यांनी ID कार्ड काढा, कारण ID वरती यूज करायला सुरुवात करणं म्हणजे तुमच्या बिझनेसची पहिली सुरुवात आहे. तर स्वतःपासून सुरुवात करा, कारण स्वतः खाल्लं पिल्लं तरच पुढचं काम होणार आहे. चांगलं लागलं तर पुढे सांगणार ना, त्यासाठी आधी खाल्लं पाहिजे. तर बिनधास्त घ्या आणि सुरू करा. तर आता मी तर माहिती दिली आहे आणि आता माझं असं म्हणणं आहे की ज्यांनी ऑलरेडी सुरू केले त्यांनी त्यांचे अनुभव जर नवीन लोकांशी शेअर केले तर बरं होईल. तर ह्याच्यात काही लेवल असतात, 10%, 20%, 25%, 30%, 35%, असे जवळजवळ 50% पर्यंत आपल्या लेवल आहेत. तर असे आता पहिल्यांदा 10 आणि 20% वरती कोणी असेल तर पुढे फक्त काय वापर केला ते जरी सांगितलं तरी भरपूर. जस्ट आता 8-15 दिवस झाले जोडीने गेल्या महिन्यामध्ये जोडीने जाऊ द्या. 22 तारखेला 22 तारखेलाच 8-15 दिवस झाले रविवारी माझी शॉपिंग मी शिरोमध्ये चालू केली. आमचे पाटील साहेबांनी मला याबद्दल मार्गदर्शन केलं, फोनवर मार्गदर्शन केलं. मी त्यांना म्हणलं तर कारण माझं पाय दुखत होता, गुडघा एवढा दुखत होता, मी टॉयलेटला सुद्धा बसता येत नव्हतं. म्हणजे म्हटलं माझं वय आता 53, मी आता जर बसू शकत नसेल तर पुढं काय. तर त्यांनी माझ्याकडे आलं तर मग पेन आहे म्हणून हे गोळी पेन आहे ऑइल हे मला दिले त्यांनी आणि म्हणले की ह्याने थोडंसं गरम करायचं आणि ह्याचे 2 थेंब याच्यामध्ये तुळशीचे टाकायचे आणि तुळशी प्यायची सकाळ संध्याकाळ 5 वाजता कोमट पाण्याने. तेवढे केलं आणि ते मसाज केलं. मला 3ऱ्या दिवशी व्यवस्थित बसायला लागलं. म्हणजे मला असं वाटतं मी जेवायची सोडून दिलं. म्हटलं आपण खाल्लं की टॉयलेटला येणार, बरोबर आहे. टॉयलेट जर बसायला देत नसतं तर करायची कसं, एवढी परिस्थिती होती. म्हणजे अशा पद्धतीने ह्याचा मला एक स्वतःहून अनुभव. आणि दुसरा अनुभव की इथं जे ड्रॉप हा ज्योती प्लस आय ड्रॉप, हा ड्रॉप मी आता स्टॉल चालू केलं म्हटलं आपण अनुभव घेऊया. आमची आई आजारी होती तर ते म्हटले थोडे डोळं खासतात. मग तिच्या डोळ्यात मी थेंब सोडले आणि म्हटलं आपण बी सोडावं. माझ्या बी डोळ्यात कचरा वगैरे जातो ना आपण याचा गाडीवर, तर ते लावलं. तर दुसऱ्या दिवशी मी सकाळी बघितलं तर सगळी खर आली होती बाजूला. आणि शिवाय मला थोडंसं मी असं डोळा हे केलं तर इकडे खालच्या बाजूला थोडंसं आपले रेतीचे खण बारीक एकदम लहानमध्ये, तर ते मला मुलाला सांगून ते
काढले त्याने म्हटलं हे खरं आहे म्हणजे अशा पद्धतीचे स्वच्छ. मला स्वतः डोळे स्वच्छ. हा या 15 आठवड्यातले हे अनुभव आहेत. दोन. जस्ट धन्यवाद. तुमची हाताची किती level झाली? त्यांचा अनुभव बरा आहे. ठीक आहे. अनुभव तुम्ही घेतलेल्या वस्तूंचा. गाव सांगा. मी सातारा जिल्ह्यातील खंडोबाची पाली या गावचा. आणि हे जे प्रॉडक्ट आहेत हे पहिले मला 2015 साली घेतले. मला एकाने असंच म्हणजे गुडघे दुखायला लागले म्हणून किंवा तब्येत आपली कमी झाली पाहिजे म्हणून घ्या म्हणून सांगितलं. पण त्यावेळेला मी ते प्रॉडक्ट तेव्हा घेत होतो. ते प्रॉडक्ट माझ्याजवळ अजून होते. त्याच्यानंतर हे आत्ता आल्यानंतर माझा कोड होता त्या कोडवर मला वस्तू मिळत होती. पण आता हे आल्यानंतर कळलं की तो कोड बंद झालाय म्हणून नवीन कोड काढला. कारण याच्यातल्या बऱ्याचशाच वस्तू मी खाल्लेल्या आहेत, स्वतः वैयक्तिक खाल्लेल्या आहेत. कारण ही वस्तू मला पायचा त्रास होता त्यावेळेला ते खाल्लं, गोमूत्र खाल्लंय, तुळशी खाल्ली, हिमालयन बेरी खाल्ली, जेवण गोल्ड. पुन्हा पायल चावे खाल्लं, पेन टॅबलेट खाल्लं, जेवण गोल्ड आता मुलाला दिले. मी सुनबाई मुलाला तिकडे दिले, धारवाडला असतात ते, त्यांना दिले. आणि परवाच गोमूत्र आम्ही घेऊन आलो. आता सुरू केलं. नाही, माझ्या पहिल्या कोडवर मी ते घेऊन आलो. पहिलं आणि नवीन आता पहिले केलं. त्यांना माहितीच नाही तो द्यायची ते चालू होतं. रिझल्ट त्याला चांगला आहे. मला म्हणजे कसं की तो माझा पहिला कोड असल्यामुळं कराडमधल्या शॉपिंग मधनं मी घेऊन आलो. आणि ते आणल्यानंतर मला वाटतं 5-6 दिवसांनी ते आले. तुमची गाठ घ्यायची आहे म्हणून ते आले. तर म्हटलं माझ्याकडे प्रॉडक्ट आहेत म्हणून माझ्याकडे अजून पेन हवेच्या टॅबलेटच्या बॉक्स आहेत. तुळशीची 2 बॉक्स होती. फरक काय? पुन्हा कप केअर त्याच्या 2 बाटल्या होत्या. प्रोडक्टचा फरक. प्रोडक्टचा फरक म्हणजे त्याला बोलायलाच नको काय असं. बघा, सरांना बिझनेस समजलाच नाही म्हणजे कोणी पुढच्यांनी सांगितलंही सांगितलं नाही. नाही. कोड फक्त जनरेट करून दिला डिस्काउंट मध्ये खा. नाही, त्याच्या नाही. मागे काय मिळणार हे सांगितलं नाही. नाही नाही. ते सांगितलं होतं सगळं. फक्त कसं आहे की जे प्रोटेक्शन जे म्हणतो हा हा आपण रोप लावतो त्या रोपाला ज्या वेळेला जी काळजी घेतली पाहिजे ती काळजी घेतली. जे रोप लावलं. आणि फक्त कसं की आपण हे दुसऱ्याने सांगितलं. म्हणजे मी एका ठिकाणी गेलो त्यावेळेला ते म्हटले मला त्या अमक्या माणसानं ही बाटली दिली असली. म्हटलं कसली आहे काय, ते कधी येणार आहेत. त्या दिवशी मी त्या माणसापाशी गेलो होतो. ते पुन्हा त्यांची पण नाही गाठ पडली. मग म्हणले तुम्ही कराडात कधी येणार आहे त्यावेळेला मला सांगा, मी तुम्हाला बाकीची माहिती देतो. म्हणून मला त्यांनी तुळशीची माहिती दिली. तर त्यांच्यापासून ते प्रॉडक्ट घेतलं. मग मला त्यांनी दुकान दाखवलं. हा नंबर तुमचा. प्रोडक्टचा रिझल्ट काय सांगा? हा प्रोडक्ट रिझल्ट काय? प्रोडक्ट रिझल्ट चांगलाच आहे. काय म्हणजे अडचण? त्यात बाकी म्हणजे आता मी माझ्या पायचं तर दवाखान्यात मी गेलोच नाही. कवर झालं. ज्या वेळेला मला पायच झाल्या त्यावेळेला मी 2 महिने असं हातरुणावर झोपून अरे बापरे. बसायला येत नव्हतं. त्यातलं कोणतं वापरलं तुम्ही? ती तुळशी वापरली आणि पाहिजे. तुळशी वापरली, गोमूत्र वापरले, हा. हे टॅबलेट हा, वापरले, पायचं आहे. हिमालयन बेरी वापरली, मी सगळे वापरले. हा, हा. कोर्सच पूर्ण म्हणजे. कोर्सच त्यांनी 3 आणि महिने केलं. तो पण आता 3 महिने 4 महिने केला मी जवळ. हा, हा, हा. कवर आता झालं. पूर्ण गायब झाली. तसंच गायबच आहे ते. बाकी आणि मी मुळातच घेताना असली गोळी कुठलीच घेतली नाही. घेतली. घेताना आयुर्वेदिकच औषध घेतलं की जेणेकरून दुसऱ्याने मला जे औषध दिलं त्याला मी सांगितलं मला हे औषध खाऊन बरं नाही करायचं. तुमचं औषध खाल्लं तर ते मला सगळं खाता आलं पाहिजे ना. बरोबर. नाही तर हे खाऊ नका ते खाऊ नका नाही ते खाल्लंच नाही काय खाल्लंच नाही काय तर मग नाही म्हणजे बंद होणार की फरक पडणार की. पण सगळं खाऊन फरक पडला पाहिजे तर औषध खायचं. औषध कशासाठी खायचं? बरं होण्यासाठी. मग हे तुम्ही जर औषध नुसतं बरं होण्यासाठी खाल्लं पुन्हा उद्भवणार जर असलं मग औषधाचा उपयोग काय? तेवढ्या पुरता परिणाम नको. हा, तेवढ्या पुरता नको. पूर्ण नष्ट बरोबर झालं. तसं आपल्या पोटात मॅडमने आजच तुम्हाला भरपूर माहिती सांगितली. अशीच
आमच्या गावात म्हणजे कुमठी गावात मी तिथं माझं पोते पोलीस पाटील आहे म्हणजे तशी माझ्या 22-23 गाव आहे. आता प्रत्येक गावचं पोलीस पाटीलने आपल्याला 6 गाव मिळालं आहे तिथे. मग या मार्च महिन्यामध्ये की कोरोना आला आम्हाला ऑर्डर आली लॉकडाऊनची. तुम्हाला माहिती आहे मग पोलीस बरोबर, पोलीस पाटील पाटील सगळं झालं. आम्हाला ऑर्डर अशी होती की येणारा माणूस जाणारा माणूस चेक करायचं. हे म्हणजे मुंबईत ना तुम्ही म्हणला ना इथं माणसं ठेवली तशी मी माझ्या गावात येणारी सगळी माणसं जेवढी लिस्ट तेवढी माझ्यावरती म्हणजे कोण कोण आलं आज कोण आलं उद्या कोण आलं त्यांना सूचना द्यायची बाबा तुम्ही खेळून आला शासनाच्या सूचना होत्या कलेक्टरच्या मला पूर्ण डायरेक्ट सूचना होत्या पोलीस पाटील काय करतात. मग आमच्या गावात काय झालं माझ्या गावचे नथुबापूर शेठ म्हणून आहेत ते महाराज आहेत ना मधुकर मांडवी महाराज त्यांना आम्ही नथुबापूर शेठ म्हणतो. मी 85 साली त्यांना पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून बघितलं म्हणजे मोठी व्यक्ती आणि त्यांनी घरी दुकान होतं त्यांच्या पण मी कधी त्याच्यावर बघितलं पण नव्हतं खरं सांगायचं. पण मला मार्केटिंगमध्ये हे माहीत होतं म्हणजे भरपूर मार्केटिंगमध्ये वस्तू आहेत. पण आमच्या गावात जेव्हा कोरोना आला तेव्हा ते मला काय म्हणते आपलं दुकान रस्त्यावर आणू का इकडं. ते म्हणलं नेमकं गावाला जर काय फायदा होत असेल या आजारासाठी तर तुम्ही घेऊन येऊ शकता. मग कोरोनामध्ये आमचे सर आले उद्घाटन करायला जून महिन्यात. त्याच्या अगोदरच मला म्हणली मार्चमध्ये काय करू करा चालू म्हणून कारण दुकानं सगळी बंद होती बाकी दुकान फक्त मेडिकल चालू होते दवाखाने चालू होते. डॉक्टर हात पण लावत नव्हता किती बी पैसे घेत होते हात न लावता 200-500 रुपये घेत होते. म्हणजे लोकांची फरफड किती फरफड होती. आमच्या गावात मग एक डॉक्टर दुसरे होते त्यांना म्हणलं तुम्ही इथं व्यवस्थित लोकांना हे करा म्हणजे पाहिजे ते इंजेक्शन वगैरे द्या गावात लोकांचं काय हे होऊ नये नुकसान होऊ नये असं काय. त्याच्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी बसलो आपल्याला म्हणजे एक तुळशी आहे ते मी वाचलं म्हणजे मी म्हणजे वाचा तुळशीला काय काय होतं आणि तुळशी अशी आहे अँटीऑक्सिजन आहे 5 तुळशीचा हा अर्क आहे. मग तू काय करतो शहरामध्ये आता मॅडम जसं मला दाखवलं तसं मी तिने डेमो लावला मी काही कधी बघितलं होता ते पण म्हणलं बापू ठीक आहे सगळ्या गावात आपण तुळशी लिहूया. आम्ही त्या हे युट्यूबला आपले तोडकर साहेब आहेत ना डॉक्टर स्वागत तोडकर त्यांच्या आम्ही गोळ्या आणल्या 20 रुपयाला त्या आम्हाला गोळी एक डबी दिली बारकी. तोपर्यंत आमच्या गाव सभापती त्यांनी पण सातारा ओढणीच्या गोळ्या आणल्या इम्युनिटी पॉवर. त्या गोळ्याचा असा काही रिझल्ट मला वाटला नाही पण तुलसी आमच्या सगळ्या गावामध्ये दिल्यानंतर आमचं गाव मला 100% नेगेटिव्ह वाटलं. काही व्यक्तीला कोरोना झाला नाही पाहिजे आम्हाला बक्षीस होतं म्हणजे आम्हाला सर्टिफिकेट होतं. मग म्हणलं ठीक आहे चालेल काय हरकत नाही. मग मी आमच्या गावात सरपंच वगैरे सगळ्यांना बोलवलं अशा अंगणवाडी सगळ्यांना बोलवलं हे तुलसी प्रत्येकाच्या घरी गेली पाहिजे माझ्यावर चला तुम्ही. मग आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन तुलसी दिली. आमच्या गावात डॉक्टर डेली माझ्यापाशी येते आरोग्य केंद्राचे अधिकारी असतील माझ्यावर मी बोलवलं फोन केला गेलं की त्याने मुंबईत आले लोक त्यांना पण स्पष्ट सांगितलं तुम्ही एक तुलसी घ्या पहिली आलाय तुम्ही चांगलं तुमचं स्वागत. काय काय गावात काय स्वागत केलं तुम्हाला माहिती